Shri Arhant Marathi Madhyam High School, Borgaon, 8th standard, subject English. Today we are going to learn prose Sir C.V. Raman. In this lesson, gives the information about the early life, education and achievements of Sir C.V. Raman, a great scientist. Introduction of Sir C.V. Raman. Sir C.V. Raman was a great scientist. He was awarded the Nobel Prize for his work on scattering of light and his discovery of the effect of light rays, that is called Raman effect. Raman Institute was the dream child of Sir C.V. Raman. तर आज आपण सर C.V. रामन यांच्या कार्याविषयी, यांच्या यशाविषयी, यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेणार आहोत. सर C.V. रामन was born on 7th November 1888 in Trichy. He was the son of Chandrasekhar Iyer and Parvati Amma. Chandrasekhar Iyer was a professor of physics at Hindu College. तर C.V. रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 साली त्रिची येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव चंद्रशेखर अय्यर आणि आईचे नाव पार्वती होते. तर चंद्रशेखर अय्यर हे हिंदू कॉलेजमध्ये फिजिक्स हा विषय शिकवत होते. Raman studied there at Hindu College High School. He was very much interested in science from his boyhood days. बघा, ते हिंदू कॉलेज हायस्कूल येथे काय करत होते, शिकत होते आणि त्यांना खूप लहानपणापासूनच विज्ञान हा विषय आवडत असे. परंतु त्यांची तब्येत त्यांना साथ दिली नाही, त्यामुळं ते दररोज शाळेला जाऊ शकले नाहीत. ही वॉज नॉट एबल टू अटेंड स्कूल रेग्युलरली. ते नेहमी आजारी पडायचे, त्यामुळे रेग्युलर स्कूल अटेंड करू शकले नाहीत. तरी त्यांची शिक्षणाची गोडी ही भरपूर होती, त्यांना ज्ञान भरपूर होतं आणि त्यांना सायन्समध्ये इतका इंटरेस्ट होता की ते आजारी असूनही अनेक त्यांनी काय केले, यश प्राप्त केले. इन स्पाईट ऑफ हिज पुअर हेल्थ ही गॉट फर्स्ट क्लास इन हिज अ मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन वेन ही वॉज ओनली अ बॉय ऑफ 12. त्यांच्या त्या आजारी असल्याने त्यांना स्कूल रेग्युलरली अटेंड करू शकले नव्हते, परंतु तरीही ते काय केले, मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशनमध्ये त्यांनी फर्स्ट क्लास मिळवला. ही पास्ड इंटरमिडिएट एक्झामिनेशन फ्रॉम हिंदू कॉलेज अँड जॉईंट प्रेसिडेन्सी कॉलेज मद्रास फॉर हिज BA. His relatives wanted him to give up science and take history and economics as his special subjects for BA. Since Raman had made up his mind to study science, he took physics. He passed his BA, securing the first rank and a number of prizes. He passed his MA in January 1907. His relatives asked him study history and economics, but Raman took physics and passed his BA in first rank. तिचे रिलेटिव्ह सांगत होते की तुला काय जमत नाही, तुला सायन्स जमत नाही म्हणण्यापेक्षा तुझी तब्येत साथ देत नाही, त्यामुळे तू काय कर, BA घे. इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र आणि इतिहास हे विषय घेऊन तू काय कर, BA कंप्लीट कर. परंतु C.V. रामन यांना सायन्समध्ये इतका इंटरेस्ट होता की त्यांनी फिजिक्स हा विषय घेतला आणि त्यांनी फर्स्ट रँकमध्ये आपलं BA कंप्लीट केले. अँड ही पास्ड हिज MA फिजिक्स इन January 1907. After his MA, Raman wanted to go the United Kingdom for higher studies in science, but his health broke down again and he could not go. His relatives asked him to give up his study of science and take a competitive examination in Calcutta in history and economics. Raman did so and got along well with his new subjects. He got the first place in the competitive examinations and was appointed Deputy Accountant General in 1907 at कलकत्ता. बघा, त्याच्या आरोग्यामुळं सगळे रिलेटिव्स त्याला सांगितले की तू स्पर्धा परीक्षा दे, इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन स्पर्धा परीक्षा दे आणि त्याच्यामध्ये तू यश मिळव. हे सांगितल्यानंतर रामन यांनी काय केलं की कम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स दिली आणि कम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन दिल्यानंतर त्यामध्ये त्यांनी काय केलं, पहिल्या नंबरवर त्यांनी यश मिळवलं. आणि हे एक्झामिनेशन पास झाल्यानंतर त्यांना डेप्युटी अकाउंटंट जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. हिज रिलेटिव्स परहॅप्स फेल्ट हॅपी टू सी दॅट रामन हॅड सेटल्ड डाऊन वेल इन लाईफ, बट रामन वॉज नॉट हॅपी.
हाऊ कुड अ सायंटिस्ट लाईक अ रामन पुट अप विथ अ लाईफ ऑफ डेप्युटी अकाउंटंट जनरल? बघा, एक सायंटिस्ट, एक वैज्ञानिक होण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि तो फक्त डेप्युटी अकाउंटंट जनरल बनून तो समाधानी होणार होता का? तर नाही. ही फेल्ट लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर इन हिज अ न्यू पोस्ट. त्या नवीन पोस्टमध्ये त्याला असं वाटत होतं की एखादा मासा पाण्याच्या बाहेर आल्यानंतर कसा तळमळतो तसं. बट ही स्टील हॅड होप्स ऑफ बिकमिंग अ सायंटिस्ट अँड वॉज वेटिंग फॉर अन अपॉर्च्युनिटी. त्यांनी फक्त एका संधीची वाट पाहत होते. त्यांच्या आशा संपलेल्या नव्हत्या की त्यांना कोणती तरी संधी मिळेल आणि मी वैज्ञानिक बनेन, ही एकच आशा त्यांच्या मनामध्ये नेहमी होती. Even as Deputy Accountant General, Raman mixed with scientists and took interest in science. One day, while returning from his office, he saw a banner outside a building on which was printed the Indian Association of Scientists. At the sight of that banner, Raman got off the moving train and went to meet the scientists who had gathered in that building. Sometime later, when he was in Rangoon, he learned that an institution had bought a piece of modern apparatus. He hurriedly put on his clothes and went to have look at it. Such was the interest he had in science. तर बघा की सर सी व्ही रामन यांना सायन्समध्ये किती इंटरेस्ट होता ह्या उदाहरणावरून त्यांनी सांगितलेलं आहे. एके ठिकाणी वैज्ञानिकांची सभा भरणार होती आणि त्या बिल्डिंगमध्ये त्यांना ती नोटीस दिसल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये ते लगेच गेले आणि तिथं असणारे ते उपक्रम, त्या संस्थेमध्ये असणारे जे उपक्रम होते त्यांना काय करायचं होतं ते सगळं पाहायचं होतं. यावरून त्यांचा इंटरेस्ट, विज्ञानामधील त्यांचा इंटरेस्ट इथे दिसून येतो. In 1911, Raman was appointed Special Accountant General for Posts and Telegraph in Calcutta. But when he was offered the post of professor at Calcutta University, he jumped at that offer and accepted the post gladly. After working at Calcutta University for 15 years, he became the director of the Indian Institution of Science in Bangalore. The Raman Research Institute was started in 1948. Raman resigned his post at the Indian Institute of Science and became the director of Research Institute. Here he conducted his research in physics until his death. बघा, ज्यावेळेला सर सी व्ही रामन यांना स्पेशल अकाउंटंट जनरल ह्याची पोस्ट मिळालेली होती, पण ज्यावेळेला प्रोफेसरशिपची पोस्ट त्यांना ऑफर करण्यात आली त्यावेळेला ते आनंदाने काय केले की ते प्रोफेसरशिप हा पोस्ट त्यांनी स्वीकारला. त्या पोस्टवर त्यांनी 15 वर्ष काम केले आणि ह्या 15 वर्ष काम केल्यानंतर द रामन रिसर्च इन्स्टिट्यूट वॉज स्टार्टेड इन 1948. 1948 साली रामन रिसर्च इन्स्टिट्यूट सुरू झाली आणि त्यांनी त्या पोस्टला रिझाईन देऊन त्या इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्टर म्हणून काम करू लागले आणि तिथं त्यांनी फिजिक्स या विषयावर मरेपर्यंत त्यांनी काय केले, रिसर्च सुरू ठेवला. Raman was a great scientist. Throughout his life, he was intensely attached to science. For the sake of science, he gave up highly and post of Special Accountant General and accepted the professorship at Calcutta University. He would forget all about food and rest while he was at work, and his wife had often to tell him that his breakfast or coffee was getting cold. Like all great scientists, Raman had a lot of curiosity. Earlier in his life, while on voyage to Europe, he saw the wonderful blue of the Mediterranean Sea. This led to his work on the laws of light scattering in liquids, and it ended in his discovery of the Raman effect. He was awarded the Nobel Prize for this in 1930. तर बघा, तर सी व्ही रामन यांना सायन्समध्ये इतका इंटरेस्ट होता, त्यांनी हायली पेड पोस्ट सोडून साधी प्रोफेसरशिपची त्यांनी काय केली, नोकरी ॲक्सेप्ट केली. तसंच त्यांच्यामध्ये जिज्ञासा खूप होती, क्युरियासिटी खूप होतं त्यांच्यामध्ये. त्यांनी काय केलं की आपल्या जी रिसर्च आहे ते रिसर्च त्यांनी कंटिन्युअसली चालू केलं. त्यावेळेला त्यांना खाण्यापिण्याची कोणतीही काळजी नसायची किंवा भूकही लागायची नाही, तहानही लागायची नाही. त्यातूनच त्यांना रामन इफेक्ट यासाठी 1930 साली नोबेल प्राईज देण्यात आलं. Raman was a kind man. He helped people when they were in difficulty. When he was working as a deputy accountant general, a villager went to him with some badly burnt 100 rupees notes. Any other person perhaps would have turned the villager away.
But Raman took pity on the villager, examined the note himself, and allowed the villager to exchange the burnt note for a new one. Once at the Raman Research Institute, a candidate was not given admission as he did not do well in his test. When his traveling allowance was paid, the candidate found that he had received more. He returned to the office to pay back an excess amount. When Raman came to know of this, he liked the candidate's honesty and admitted him to the institute. The candidate was not able to make out why he was admitted when he had not done well in his test. It seems Raman told the candidate, I have admitted you to institute because your character, your honesty. You are not very good at physics, but I can teach you. तर बघा, सी.व्ही. रामन हे खूप दयाळू होते. त्यांनी ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना नेहमी ते मदत करायचे. त्यांना प्रामाणिकपणा खूप आवडायचा. तसंच एक कॅन्डिडेट त्यांच्या रिसर्च सेंटरमध्ये आलेले होते आणि त्यांचा प्रामाणिकपणा पाहून फक्त त्यांनी काय केलं, आपल्या रिसर्च सेंटरमध्ये त्या कॅन्डिडेटला त्यांनी ॲडमिशन मिळवून दिले. During his life, Raman received a number of honors and medals. In 1929, he was knighted by King George V and became a Sir C.V. Raman. A number of universities honored him with a doctorate. He was a member of many international scientific organizations. In 1954, the government of India awarded him Bharat Ratna. In 1957, the Soviet Union honored him by awarding the International Lenin Prize. तर अशा रीतीने अनेक सन्मान, अनेक अवॉर्ड्स सर C.V. रामन यांना देण्यात आले. रामन received a number of honors and medals like doctorates, Bharat Ratna awarded and the International Lenin Prize. And he died on November 21, 1970 at the age of 82. In his death, India lost one of her great sons and the world a great scientist. तर अशा थोर वैज्ञानिकाला 21 नोव्हेंबर 1970 साली आपण काय केलो, गमावून बसलो. थँक्यू.